सर्वेभ्यः नमो नमः। मम नाम शिंदे अमोलः अस्ति। लातूरनगरे शारदा संस्कृत क्लासेस इति नाम्ना विशेषवर्गं चालयामि। सध्या ऑगस्ट महिना, साधारणतः नवीन शैक्षणिक वर्ष हे 15 जूनला सुरू झालेलं आहे। आमच्याकडे आता 8वी 9वी 10वीचे जे काही विद्यार्थी येतात त्यांच्याकडनं संस्कृत भाषेच्या माध्यमानं खूप छानपैकी आम्ही तयारी करून घेतलेली आहे। साप्ताहिक परीक्षा जवळपास आत्तापर्यंत 7 ते 8 परीक्षा झालेल्या आहेत 20-20 मार्काच्या। त्याचबरोबर वेगवेगळ्या शाळांच्या गतवर्षीचे त्याच्या पलीकडल्या वर्षीचे एक साधारणतः 8 ते 9 क्वेश्चन पेपर आम्ही 20-20 मार्काचे घटक चाचणी क्रमांक 1 चे सोडवून घेतलेले आहेत। ज्या प्रश्नपत्रिकेवर उत्तरं स्वतः मी लिहिलेली आहेत अशा पद्धतीचे काही सोडवून घेतलेले आहेत। त्याचबरोबर ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त प्रश्नच आहेत अशा पद्धतीच्या प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवून घेतलेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर घटक चाचणी लेखी परीक्षा जी की 16 तारखेला होणार आहे आणि त्याच दिवशी आम्हाला पेपर विद्यार्थ्यांना चेक करून द्यायचे आहेत। त्या परीक्षेच्या माध्यमाने विद्यार्थ्यांच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुकांची दुरुस्ती करून घ्यायची आहे। आणि शाळेतला पेपर त्यांना निश्चितपणे 10वा पेपर त्यांच्या हातात पडणार आहे आणि त्याच्यात तो विद्यार्थी आमचा आउट ऑफ मार्क्स मिळवणार आहे। मग साप्ताहिक परीक्षा असतील, वर्कबुकच्या माध्यमानं विद्यार्थ्यांची तयारी करून घेणं असेल, पाठांतर असेल, लेखन असेल, अतिशय सुंदर हसत खेळत आनंदी वातावरणामध्ये विद्यार्थ्यांची आम्ही जबरदस्त अशी तयारी करून घेतलेली आहे। आणि कुठलंही कार्य करत असताना किंवा यश आपल्याला मिळवायचं असेल तर नियोजन खूप महत्त्वाचं असतं आणि तेच नियोजन सुंदररित्या आम्ही करून आमच्या विद्यार्थ्याची खूप छानपैकी तयारी करून घेतलेली आहे। मग तो 8वीचा विद्यार्थी असेल, 9वीचा असेल, 10वीचा असेल। थोडीशी अडचण जे आमच्याकडे 8वीला नव्हते विद्यार्थी पण 9वीला आलेत किंवा जे विद्यार्थी 8वी 9वीला नव्हते पण डायरेक्ट 10वीला आलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये थोडीशी अडचण आहे, पण तेवढी नाही। त्यांना पूर्वी जे काही मार्क्स मिळत होते त्याच्यापेक्षा निश्चित चांगले मार्क्स त्यांना मिळणार आहेत। असो तर उद्या सोमवारी म्हणजे 18 ऑगस्टला जवळपास लातूरमधील अनेक नामांकित शाळातील पेपर आहेत। त्याच्यात आपला संस्कृत विषयाचा सुद्धा पेपर आहे। माझ्या सर्व संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थी बंधू भगिनींना शारदा संस्कृत क्लासेसच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक। त्याचबरोबर बाकी विषयामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे मार्क आपल्याला, मग तो विद्यार्थी आमच्या क्लासेसचा असो किंवा कुठलाही असो, तर त्या विद्यार्थी बंधू भगिनींना बाकी विषयाच्या पेपर संदर्भात सुद्धा खूप खूप शुभेच्छा शारदा संस्कृत क्लासेसच्या वतीने। आणि निश्चित आत्मविश्वासानं सांगतो की ज्यावेळेस हा रिझल्ट शाळांच्या माध्यमानं जाहीर केला जाईल त्यावेळेस आमच्या क्लासेसचा विद्यार्थी हा वर्गात क्रमांक 1 वर राहणार, आउट ऑफ पर्यंत राहणार निश्चितपणे। आणि आमच्याकडे खूप सुंदर अशी सुविधा निर्माण केलेली आहे। कोणती तर एखादा विद्यार्थी सलग 3 वर्ष आमच्याकडे असेल 8वी 9वी 10वी आणि 10वीच्या बोर्ड परीक्षेत त्याला आउट ऑफ मार्क्स आम्ही मिळवून दाखवणारच। एन केन माध्यमानं त्याच्याकडनं आम्ही तयारी करून घेत आलेलो आहोत अद्यापर्यंत। मग जर चुकून त्या विद्यार्थ्याला 100 पैकी 97 मार्क्स मिळाले, 99 98 चालतील एखाद्या वेळेस पण 97 नाही चालणार, 97 मार्क्स मिळाले तर त्या विद्यार्थ्याला आम्ही 1000 रुपये वापस करू, 96 मार्क्स मिळाले तर 2000 वापस करू, असं 90 जर मार्क मिळाले तर त्या विद्यार्थ्याला आम्ही 7000 रुपये वापस करणार आहोत। म्हणजे हे पैसे आम्हाला परत देण्याची हौस नाही आहे किंवा आम्ही हे होऊ देत नाही का, कारण आम्ही त्या विद्यार्थ्याची 3 वर्षामध्ये नव्हे आमच्या क्लासकडे क्लासला आल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये त्याची सुंदर अशी आम्ही तयारी करून घेत असतो। थोडासा वेळ लागतो 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, असो तरी प्रयत्न प्रामाणिकपणे आमचे चालू आहेत। प्रोजेक्टरच्या माध्यमानं नोट्स आहेत, PDF आहेत, क्वेश्चन पेपर्स आहेत, ठीक आहे। तर त्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी करून घेतो आणि मनस्वी हे शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांना शिकविण्याचं सौभाग्य मला लाभलं त्या बाबतीमध्ये मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो। माझ्या आदरणीय संस्कृतचे गुरुवर्य रामदासजी त्यांना कोटी कोटी प्रणाम। आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांच्या माध्यमानं मी संस्कृतच्या बाबतीत ज्ञान प्राप्त केलेलं आहे अशा सर्वांना माझा आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार।
धन्यवाद. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, शाळेतल्या घटक चाचणी परीक्षेत जर आपल्याला 20पैकी 20 मार्क मिळाले, विद्यार्थी खुश, पालक खुश, तर अशा विद्यार्थ्यांना पालकांनी स्वतः आमच्या क्लासेसमध्ये कोणत्याही दिवशी किंवा सरासरी शुक्रवारी आमच्या विद्यार्थ्यांसोबत जो पेपर चालू आहे तो पेपर आम्ही त्या विद्यार्थ्याला 20 मार्काचा सोडवायला देऊ. आणि त्याच्यामध्ये जर त्यानं 20पैकी 20 मार्क मिळवले तर त्याला वार्षिक फीस फक्त 3,000, 8वीच्याला, 9वीच्याला 4,000 आणि 10वीच्याला 5,000 रुपये फीस असणार आहे. पण आत्तापर्यंतचा अनुभव असा सांगतो, असे अनेक विद्यार्थी शाळेत आउट ऑफ घेतलेले पालक खुश झालेले आणि सुज्ञ जागरूक पालक आपल्या पाल्याला लेकरला घेऊन येतात आमच्याकडे. मग त्यावेळेस अशा विद्यार्थ्यांचा पेपर झाल्यावर लागलीच आम्ही त्या विद्यार्थ्याच्या पालकाच्या समक्ष चेक करतो. वास्तविकता अशी आहे, खरंच सांगायला दुःख वाटतंय, जो शाळेतल्या परीक्षेमध्ये 20पैकी 20 मार्क मिळवलेला विद्यार्थी असतो ना, तो आमच्या क्लासेसचा ग्रामर व्याकरणावर आधारित असलेला पेपर सोडवत असताना मात्र त्याच्यामध्ये त्याला फक्त 10 मार्क, 12 मार्क असे मार्क मिळतात. कारण काय? कारण आहे एकच की आम्ही अतिशय बारकाईनं वेलांटी, उकार, मात्रा, हलंत वगैरे वगैरे या बाबतीत काळजीपूर्वक पेपर चेक करतो आणि विद्यार्थ्याला त्याच्या झालेल्या चुका दाखवून देतो. म्हणजे त्याला आम्हाला नाराज करायचं नाही, तर त्याला अशा प्रकारच्या चुका पुन्हा होता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही मार्गदर्शन करत असतो. आणि या लहान लेकरांच्या चुका झालेल्या दाखवून दिल्या तर तो तशा प्रकारच्या चुका पुन्हा पुढच्या पेपरमध्ये करणार नाही. आणि निश्चितपणे म्हणूनच याच कारणास्तव आमच्या क्लासेसचा विद्यार्थी हा वर्गात, शाळेत क्रमांक 1 वर असतो. याचा मला आपणा सर्वांना सांगायला मनस्वी खूप आनंद होतोय आणि अभिमानसुद्धा वाटतोय. असो तर सर्व माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींना बेस्ट ऑफ लक एक्झामसाठी. आणि तसे लातूरमध्ये संस्कृत विषयाचे अनेक ट्युशन क्लासेस आहेत. आपणाला जिथं जमल तिथं आपण आपल्या घराच्या जवळ वाटेल त्या ठिकाणी आपण लावू शकता. आमच्याकडेच लावावं असं काही नाही. पण फक्त शाळेच्या बेसवर आणि तुमच्या स्वतःच्या अभ्यासाच्या बेसवर जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळाले तर आपल्याला ट्युशन कुठेही लावण्याची आवश्यकता नाही. आणि जर एवढं करूनसुद्धा जर आपल्याला मार्क्स भेटत नसतील, आउट ऑफपर्यंत मार्क्स मिळत नसतील, तर मग मात्र आपण काय करायचं आहे, क्लासेसवाल्याशी आपण संपर्क साधायचा आहे. कारण हे एक प्रायव्हेट सेक्टर आहे, खाजगी क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही गोष्ट आम्हाला माहिती आहे. तर धन्यवाद.